सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख म्हणजेच प्रेक्षकांचा लाडका सल्ल्या सध्या अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहे। अरबाज शेखच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर हृदयाशी संबंधित त्रासही जाणवू लागल्याने त्यांना सोलापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपचारादरम्यान मोठा आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचा दावा करत अरबाजने सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे। नमस्कार, मी अरबाज शेख. मी आता सोलापूरमध्ये नोबल हॉस्पिटल समोर उभा आहे. पप्पांना 8 दिवस झाला हॅमरेज झालाय म्हणून ब्रेन हॅमरेज झाला म्हणून आम्ही त्यांना सोलापूरला ॲडमिट केलंय. तर त्यांचा हार्टचा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही त्यांना नोबेलला शिफ्ट केलं होतं. आणि नोबेलचा अनुभव मला इतका घाण आला की जेव्हा आम्ही पेशंटला ॲडमिट केलं तिथे तर 10,000 आधी डिपॉझिट भरायला सांगितलं. आम्ही ते भरले आणि जेव्हा त्यांनी मला काही गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की ह्या गोळ्या आपल्याला लागतील आणि मग मी त्यांना विचारलं की मी हे बाहेरून आणू शकतो. तर त्यांनी सांगितलं की नाही, आमच्या मेडिकलमधूनच तुम्हाला त्या गोळ्या घ्याव्या लागतील. काही इंजेक्शन असतील ते तुम्हाला इथूनच घ्यावं लागतील. तर जेव्हा मी इथून त्या गोळ्या घेतल्या तर ते जवळजवळ सगळ्या गोळ्या 40,000च्या पेक्षा जास्त होत्या. त्यांनी मला ते म्हणजे 3 टाईम मला त्यांनी त्या गोळ्या आणायला सांगितल्या. तर 40,000 रुपये जेव्हा मी हे सगळं बघितलं, त्यांच्याच मेडिकलमधून घ्यायला पाहिजे हा फोर्स त्यांचा मी बघितला. आणि जेव्हा ह्याच्या आधी पप्पांना जिथे ॲडमिट केलं होतं तिथे असं काय मला आढळलं नाही. मी त्याच गोळ्या बाहेरून आणायचो तर ते मला जवळजवळ अर्ध्या किमतीत मला मिळत होत्या. जवळजवळ आता 40,000च्या जरी गोळ्या मी बाहेरून जरी घ्यायचा विचार केला असता तरी मला 20,000पर्यंत त्या पडल्या असत्या. पण इथे एवढी लूट होतीये आणि माझ्या बापाला मला मरताना नाही बघायचं आहे. आणि म्हणून मला असं डिसिजन घ्यावं लागलं की त्यांना नोबेलमधून शिफ्ट करावं लागलं. आणि इथे खूपच वाईट अनुभव होता मला आजचा. ह्याच्यावर जाणकारांनी ह्याच्यावर काहीतरी मला सांगावं की माझ्या वडिलांना मी कुठे ट्रीटमेंट करायला पाहिजे आणि कसं ट्रीटमेंट करायला पाहिजे मला आता काहीच कळत नाही. पण माझ्या बापाला मला वाचवायचं काही करून. मला मदत करा प्लीज. व्हिडिओमध्ये त्याने रुग्णालयाकडून औषधे त्यांच्या मेडिकलमधूनच खरेदी करण्यास भाग पाडल्याचा आणि त्यामुळे उपचारांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप केला आहे. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आणि प्रशासनानेही या प्रकरणाची दखल घेतली. या मेडिकलमध्ये कोणत्याही प्रकारचा कंपल्शन नसल्याबाबतचा बोर्ड लावलेला नाहीये. आणि तपासणीमध्ये असं दिसून येते की हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून जे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आहेत ते या मेडिकलच्या PC वरती डिस्प्ले होत आहेत. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना डायरेक्ट या ठिकाणी पैसे भरून औषधं घेण्यासंदर्भात पाठवत आहेत. कोणत्याही प्रकारे प्रिस्क्रिप्शन हे रुग्णांच्या नातेवाईकांकडे दिले जात नाहीयेत. मान्य आयुक्तांचं जे परिपत्रक होतं त्याचं हे सर्रास उल्लंघन दिसून येते. हे सर्व मुद्दे आपण नमूद केलेले आहेत. त्या व्यतिरिक्त आपण या मेडिकलची मी आपल्या ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट औषधी व सौंदर्य प्रसाधने कायद्यातील नियमाप्रमाणे मी सखोल तपासणी केली. या तपासणीमध्ये या बऱ्याच नियमांचं गंभीर उल्लंघन दिसून येते. त्यामुळं आज रोजी प्रथमदर्शनी मी या दुकानास तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश जारी. त्यानंतर FDAचे अधिकारी तुकाराम मुंढे यांनी संबंधित रुग्णालयावर कारवाई केली. दरम्यान अरबाज शेखच्या वडिलांची प्रकृती लवकर सुधारावी अशी प्रार्थना चाहते व्यक्त करत असून सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहे. अशाच अपडेटसाठी उद्योग न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.